90 दिवसाचं चॅलेंज चालू आहे आपलं, त्यातला 8वा दिवस आहे आजचा. ज्यांनी रेग्युलर 8 दिवस सलग केले त्यांच्या 100% बदल पडत असणार आहे, बदल होत असणार आहे. आज काय खायचं काय नाही खायचं त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर सकाळपासून प्रोटीन आणि फायबरयुक्त घरातलं खायचं आहे, घरचं. उपाशी अजिबात बसायचं नाही. किमान 4 वेळा 20 ग्रॅम 15 ते 20 ग्रॅम तरी प्रोटीन आलं पाहिजे घरच्या आहारातून, आणि किमान 1 प्लेट तरी सॅलड फायबरसाठी आलं पाहिजे. त्याच्यासोबत आपण भाकरी घेऊ शकतोय, ठीक आहे. आणि काय खायचं नाही, जे गोड पदार्थ आहेत, साखर मैदा याच्यापासून बनवलेले पदार्थ खायचे नाहीत. थंड पदार्थ, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम खायचं नाही. तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे, घरात जे खावं वाटतंय ते खायचं, फक्त प्रमाणात. त्याच्यासोबत प्रोटीन आणि फायबर आलं पाहिजे. तुम्ही जे खाताय ते बर्न झालं पाहिजे, ह्याच्यासाठी हालचाली पाहिजेत. हालचालीमध्ये सकाळ संध्याकाळ चांगला व्यायाम करा, आणि परत दिवसभरातील प्रत्येक 1 तासानंतर किमान 1 मिनिटाची हालचाल झालीच पाहिजे. कारण तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ जर बसून राहिला तर तिथं फॅट थांबणार आहे. हालचाली थांबल्या, जेवढ्या कमी हालचाली तेवढं वजन जास्त वाढणार. साधं गणित लक्षात ठेवूया. ज्यांचं वाढत आहे त्यांचा आनंदच आहे, पण बाकीच्यांच्यासाठी सांगतोय. फक्त एकच आहे की व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा, आणि दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर किमान पाणी प्यायचं आहे. रात्रीचं जेवण 7च्या आत करायचं आहे. शक्य आहे त्यांनी, ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही येताय घरी त्यावेळेला जेवण करा. जेवण झालं की मात्र लगेच झोपू नका, शतपावली करा. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, ह्या लहान गोष्टीमध्ये 100% फरक पडतोय. आजचा 8वा दिवस आहे, चॅलेंज चालू केला आपण 90 दिवसाचं. तुमचा कितवा दिवस आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.